मोफत भांडी योजना सुरू, बहिणींची मोठी गर्दी, 30 मोफत भांडी संच वाटायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकताय भरपूर कुटुंबांना आता 30 मोठी भांडी संच मिळत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुकर असणार आहे, तुम्हाला मोठ्या टाक्या असणार आहेत, भांडी ताटं वाट्या सगळं तुम्हाला जे काही घराला लागणारे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची तिथं आता सरकार वाटप सुरू करत आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, नेमकं तुम्हाला यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, कुठं जाऊन सबमिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे सगळे जी भांडी आहेत ती मिळणार आहेत। व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, डिटेलमध्ये माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला मी इथं सगळं सांगणार आहे की नेमकं तुम्हाला काय काय भेटत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकताय भरपूर लाडक्या बहिणींना भांड्याचा संच हा सगळा सेट पूर्ण अख्खाच्या अख्खा सेट हा मिळत आहे, ताट वाट्या पातेले सगळं जे मिळत आहेत। आता ही योजना तर कोणती आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला बांधकाम कामगार योजना, याच्यामध्ये मोफत भांड्याचा संच मिळत आहे। तुम्हाला आत्ताच अर्ज करायचा आहे। मागील वर्षापासून बांधकाम कामगारीकरता सरकारनं हे उपक्रम सुरू केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारनं वेगवेगळे तुम्हाला भांडेचं योजना ही दिलेली आहे, त्याच राबवण्यास सुरुवात केलेली आहे। सोबतच त्या मुलांना त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा दिलेली आहे। भरपूर बांधकाम कामगारांना घरकुल योजना दिलेली आहे, आरोग्य योजना आहे। तर तुम्हाला घरकुल कसं मिळवायचं आहे, तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती कशा करायच्या आहेत, ते भांड्याची योजना कशी करायची, ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्येच राहणार आहोत। कारण तुम्हाला माहिती आहे अतिशय श्रम करणारे बांधकाम कामगार असतात किंवा आपले दररोजचे सुद्धा इकडे तिकडे जाणारे लोक किती श्रम करतात, जे मात्र आजही ते झोपड्यातच राहताना दिसतात आपल्याला, त्यांची घरं पत्रेची असतात, हे त्यांना सगळं प्रॉब्लेमॅटिकच आहे, तुम्ही बघू शकताय। तर त्यांच्यासाठी एक मोठी योजना ही सरकारनं आखलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये डिटेल माहिती सांगणार आहे तुम्हाला। तुम्ही सुद्धा जर कुठे कामाला असाल, बांधकाम कामगार तुम्ही कुठं बांधकामावरती कामाला असाल, तुम्हाला बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला काय 2020 मध्ये ही बांधकाम कामगार योजना आली होती, ज्याच्यामध्ये कामगारांना 5,000 रुपये आणि 30 घरातली भांड्याचा मोफत संच हा मिळत होता, त्यांना स्वयंपाक बनवण्यासाठी ह्या सगळ्या ह्याची करत होता। तर आतापर्यंत जर आपण बघा तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे। तुम्हाला येत नसेल तर मी स्वतः सांगणार आहे तुम्हाला कसं काम करायचं आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कसं सामोरं जावं लागणार आहे, हे सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता बघा सगळ्यात महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टी याच्यामध्ये आहेत तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत। आता तुम्ही जर कुठं बांधकाम काम करत असाल, तुम्ही बिगारी म्हणून जात असाल, कुठं बांधकाम चालू आहे, तुम्ही जर कामाला असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्या भरपूर खेडेगावातले लोक असतात किंवा शहरी भागात सुद्धा भरपूर लोक बांधकाम कामगारवरती कामाला असतात, त्यांच्यासाठी स्वतः सरकार देत आहे। आता यात बघा पात्रता समजून घेऊ। बघा महाराष्ट्र सरकारनं त्यांचा जर अर्ज आहे तो अर्जदार 18 ते 60च्या वयामध्ये असला पाहिजे, मग ती लेडीज असो जेंट्स असो, लक्षात घ्या तुम्ही लेडीज असो जेंट्स असो 18 वर्षे तुम्हाला जर असली तर काही प्रॉब्लेम घ्यायची गरज नाही। अर्जदाराने एका वर्षात 90 दिवसापेक्षा अधिक काम केलेलं असावं, म्हणजे एका वर्षात तुम्ही कमीत कमी 3 महिने तरी बांधकाम कामगार म्हणून काम केलं असलं गरजेचं आहे। 3 महिने तरी कुठल्या तरी एखाद्या जिथं बांधकाम चाललंय तिथं जाऊन साईटवरती काम करा, तुम्ही पात्र आहे या योजनेसाठी। लेडीज जेंट्स कुणी पात्र आहे। अर्जदार हा संबंधित विभागामध्ये नोंदणीकृत बांधकाम असावा, अर्जदाराचं पारितोषिक 1 लाख अधिक नसावं। योजनेचा अर्ज करत असताना खालील भांड्यांची तुम्ही अर्ज करू शकता, त्यासाठी कागदपत्र बघा, अर्जदाराचं आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, कामगाराचा ID, वर्षातील 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आणि पासपोर्ट फोटो। आता हे कामगार जे काम तुम्ही केलं हे कोण तुम्हाला देतं तर तुमचा ठेकेदार जो असतो तो तुम्हाला सही शिक्का करून तुम्हाला प्रमाणपत्र देत असतो, तो त्याकडून तुम्ही घ्या। कामगार ID साठी तुम्हाला मी आता वेबसाईट सांगतोय, तिथं जाऊन तुम्हाला आधी रजिस्टर करायचं, म्हणजे तुम्हाला आधी तुमचं नाव तिथं नोंदणी करायची आहे। तुम्हाला एक नंबर भेटतो, आधार कार्ड सारखा एक नंबर भेटतो, तो नंबर तुमच्याकडे असला गरजेचा आहे। तुमचा फोटो, राशन कार्ड तुमच्याकडं, तुम्ही कुठल्या आहे तिथला दाखला, अर्जदाराचा आधार कार्ड, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, एकदम सोप्या आहेत, काही त्यात टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी गोळा करू शकताय। 2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी गोळा केल्यानंतर तुम्ही परत त्या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय, बरोबर का। मी आता जे सांगितलं हे सगळं तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत कोणी सांगणार नाही आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय, तिथं जे लाल बटन दिसते सबस्क्राईब दिसते त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे मी असंच व्हिडिओ टाकत असतो वेगवेगळ्या योजनांचा, त्या योजनेचा तुम्हाला तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ बरोबर पोचतील। आता बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला मी आता कागदपत्र जे सांगितले ते तुम्हाला सगळे तुमच्याकडे असतील असं मला माहिती आहे, कारण आधार कार्ड सगळीकडे आहे, रेशन कार्ड सगळीकडे असतं, दाखला सगळ्यांकडे आहे, मोबाईल नंबर आता सगळ्याकडेच आहे, मोबाईल तर काय त्याच्यात काय प्रॉब्लेमच नाही आहे, आणि फोटो तर तुम्हाला काय 2 मिनिटात भेटून जाईल। फक्त जे तुम्हाला सर्टिफिकेट आहे वर्षात 90 दिवस काम केलेल्याचं हे तुम्हाला तुमच्या ठेकेदाराकडून मिळतं, जे तुमचे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते मिळतं। आता आपण बघूयात की वेगवेगळ्या प्रकारची भांडी कोणती असतात। बघा देशाच्या विकासात जे काय आलं आपले बांधकाम कामगार त्यांना सगळ्यात लिस्ट बघूया। आता ताटं 4 मिळणार आहेत, वाट्या 8, ग्लास 4, झाकणासहित पातेलं 3,
मोठा चमचा 2 लिटरचा जग 1, मसाला डब्बा 1, झाकणाचा डब्बा 3, परात 1, प्रेशर कुकर 1, कढई 1, अशी जवळपास जर आपण बघितली तर 30 भांडी ही आपल्या बांधकाम कामगार बांधवांना भगिनींना हे सरकार याच्या माध्यमातून देतं. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला सांगणार ही वेबसाईट कोणती आहे, ऑनलाईन तुम्ही अर्ज कुठं करू शकता. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला ऑनलाईन स्वतःला करता येत नसेल तर माही सेवा केंद्रात जावा. तुमचं जवळचं माही सेवा केंद्र असतं, तिथं जाऊन तुम्ही त्याला म्हणा की मला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरून द्या, 100 रुपये 200 रुपये देऊन टाका आणि विषय मिटवून टाका. तुम्हाला जर येत नसेल तरी पण आता भरपूर लोक आपले शिकलेले आहेत बांधकाम कामगार किंवा त्यांची मुलं शिकलेली असतात. तुम्ही मुलांना जरी सांगितलं की बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर ते घरात 100% स्वतः भरू शकतात. एवढा सोप्पा ही आहे. आता तुम्हाला मी त्याची वेबसाईट वगैरे मी सगळे सांगतोय, कुठं जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला कागदपत्र तर सांगितले, ते आधी कागदपत्र काढा, कारण तुम्ही घरी जरी फॉर्म भरत असला तरी ते लागणारच आहेत. ऑनलाईन जरी फॉर्म भरत असाल कुठं जाऊन तरी तुम्हाला तिथे कागदपत्र तिथे जमा करणार. पण स्वतः भरलेलं कधीही चांगलं, पैसे वाचतात, 400-500 रुपये कोणाला द्यायची गरज नाही आणि गॅरंटी राहते आपल्याकडे की आपण फॉर्म भरला आणि कधीही चेक करू शकतो. आपण लॉग इन करून त्या वेबसाईटवरती जाऊन स्वतः चेक करू शकतो कधीही सगळं. आता तुम्हाला मी भांडी सांगितली की किती भांडी भेटत आहेत, किती ताटं, वाट्या, ग्लास, झाकणं, मोठा चमचा, बारका चमचा. अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये 1-2 अजून वस्तू आहेत. तर मोठ्या पेट्या, 2 पेट्या सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामासाठी जे पेट्या लागतात, मोठ्या पत्र्याच्या पेट्या असतात बघा, त्या 2 पेट्या सुद्धा तुम्हाला इथं दिल्या जातात. पराती दिल्या जातात. आता एक परात नाही, खरं तर पराती जास्त दिल्या जातात. आता तुम्हाला मी वेबसाईट सांगतो, 4 परात दिल्या जातात. वेबसाईट सांगतो बघा कोणती आहे. बघा ही MAHBOCW.in या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. म्हणजेच काय, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ह्या योजनेवरती, ह्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. तिथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथं बघा त्यांनी काय लिहिलं आहे, मंडळाच्या आदेशानुसार 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका समितीसाठी डेटा एंट्रीचं काम बंद आहे. बांधकाम कामगार आपले नूतनी व लाभाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे ही ऑनलाईनच तुम्ही आता सध्या भरू शकताय, त्यांनी स्वतः सांगितलं. आणि अर्ज भरल्यावर कागदपत्रांची पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल आणि 6 फेब्रुवारी 2000 पासून या तारखा निवडण्याच्या सुविधा दिलेल्या आहेत. केंद्रावर जाऊन तुम्हाला बांधकाम कामगाराचं जे केंद्र असतं तिथं जाऊन तुम्हाला फक्त तुमची लाभार्थीची जी काही कागदपत्र आहेत ते तपासण्यासाठी तुम्हाला एक तारीख दिली जाते. त्या कागद तुमचे घेऊन तुम्हाला जायचं आहे. बघा, चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट, ही अपॉइंटमेंट डेट सुद्धा तुम्ही ऑनलाईनच ह्याच वेबसाईटवरती तुम्ही ठरवू शकता की मला 5 तारखेला टाईम आहे, 5 तारखेची अपॉइंटमेंट घेतो, म्हणजे 5 तारखेची मीटिंग ठरवू शकता. बघा, चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करा. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल आणि नोंदणी क्रमांक टाकल्यावर तुम्हाला तिथे एक OTP मोबाईलवरती ती टाकून तुम्ही तुमच्या लाभार्थीच्या अर्जाची तारीख ही बदलू शकताय. म्हणजे तुम्ही तुमचं सुद्धा डॉक्युमेंट स्वतः तुम्ही कधी तुम्हाला भेटायचं आहे तुमचे डॉक्युमेंटसाठी व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. तरी अशा प्रकारची वेबसाईट आहे, खूप महत्त्वाची वेबसाईट आहे. आणि कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी राबवून आर्थिक योजना भरपूर तिथं दिल्या जातात. भविष्यात त्यांना योग्य चालना देण्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात, आरोग्य योजना असतात, भरपूर त्यांना शिष्यवृत्ती योजना असतात. फक्त तुम्हाला काय करायचं, इथं नोंदणी करायची. बघा, या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला नोंदणी करायची, नोंदणी करा, सगळं होऊन जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जे बांधकाम कामगार आहेत, ज्यांना याची गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.